ठिकाणी सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी, या ठिकाणी मागे जो शिक्षक वर्ग बसलाय त्यांना विनंती आहे की आपण पुढे बसून घ्यायचंय. अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत महाकाळ भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, श्री शिक्षण उद्धारत्या सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, मानवाला मानव व्यक्त करून देणारे महामानव विश्वरत्न बोधसत्व क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महान विभूतींना स्वतःचा पंचांग प्रणाम. या ठिकाणी उपस्थित लोकमान्य शिक्षण संस्थेचे सर्व संचालक मंडळ, कैलाशी बेर्डे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, या विद्यालयाचे सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्र, या ठिकाणी हितवर्धक सेवा संघ सापोळकर पंचक्रोशी या संघटनेच्या विद्यमाने या ठिकाणी 10वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव या ठिकाणी संपन्न होत आहे. तत्पूर्वी या गुणगौरव कार्यक्रमासाठी लोकमान्य शिक्षण संस्था सापोचितळे या संस्थेचे मी शाब्दिक आभार मानतो. हा गुणगौरव करण्यासाठी त्यांनी आम्हाला जो हा आजचा मोलाचा वेळ या ठिकाणी आम्हाला दिला त्याबद्दल त्यांचे शाब्दिक आभार. या ठिकाणी मी जास्त वेळ घेत नाही. या ठिकाणी आपण महापुरुषांच्या प्रतिमेसाठी आपण सर्वांनी या ठिकाणी मेणबत्ती पेटवून दीपप्रज्वलन करून या ठिकाणी आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तरी या ठिकाणी सर्व विचार मंचावर सर्व उपस्थितांना मी विनंती करतो की या ठिकाणी महापुरुषांच्या प्रतिमेला मेणबत्ती लावून पुष्पहार अर्पण करून पुढील आपण कार्यक्रमाला सुरू करणार आहोत. आमच्या आरोग्याचे अनिलजी गुरव, माजी अध्यक्ष शंकरजी गोरे, महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतायत. या संस्थेचे सचिव, लोकमान्य शिक्षण संस्थेचे सचिव पद्माकरजी चौधरी हे सुद्धा महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करतायत. या ठिकाणी हितवर्धक सेवा संघ सापोळकर पंचक्रोशी या संघटनेचे सर्व आजी माजी कार्यकारिणी सभासद बंधू आणि भगिनी या सर्वांच्या विचाराने आणि सर्वांच्या एकमताने या ठिकाणी आपण या आजचा गुणगौरव सोहळा आहे हा संपन्न करत आहोत. या सर्व आमच्या हितवर्धक सेवा संघ सापोळकर पंचक्रोशी या संघटनेला करायचं आहे. अध्यक्ष आयुष्मान रवींद्रजी लोकरकर, त्याचप्रमाणे प्राचार्य बोरकर
आम्हा हितवर्धक सेवा संघ सापोली पंचक्रोशी या संघटनेला खूप असं योगदान त्यांच्याकडून प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही भेट दिली तरी कोणत्या कार्यक्रमाला ना बसलो याची असे आमचे लाडके बरोबर आपल्या माध्यमातून या कैलासी गणित कनिष्ठ महाविद्यालय या विद्यालयातून सर्व बंधू आणि भगिनींना त्यांचं आलेलं आहे। या ठिकाणी आपल्या वरिष्ठांनी या ठिकाणी सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपण पुढील कार्यक्रमाला वळतो। या ठिकाणी जास्त वेळ न घेता या ठिकाणी आमच्या संघटनेचे अध्यक्ष आयुष्यमान नरेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे। मी पुढील कार्यक्रमाला त्यांच्या अनुमती घेऊन पुढचा कार्यक्रम सुरू करतोय। मी स्वागत समारंभासाठी कैलासी बेर्डे लोकमान्य शिक्षण संस्था कैलासी बेर्डे संस्थेचे अध्यक्ष श्री देवेंद्र लोटणकर यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत आमच्या संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष आयुष्यमान नरेंद्र पवार हे करतील अशी त्यांना विनंती करतो। लोकमान्य शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष देवेंद्र लोटणकर यांना पुष्प देऊन सेवा संघ सापोली पंचक्रोशी या संघटनेचे अध्यक्ष पुष्प देऊन स्वागत करतात। त्यानंतर सुधाकरजी लोखंडकर सुधीरजी लोखंडकर यांचं पुष्प देऊन स्वागत करतात। नरेंद्र पवार त्यानंतर संघटनेचे सचिव श्री पद्माकरजी टोकरे यांचं स्वागत करतो। भगवान कांबळे वागडकर यांना विनंती करतो की संघटनेचे सचिव भगवान पद्माकरजी टोकरे यांचं स्वागत करतो। त्यानंतर आपल्या पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते शंकरजी गोळे यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करते। रमेश वेदे पवार यांना विनंती करत की त्यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे। त्यानंतर लोकमान्य शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष अनिलजी गोळे विश्वनाथ गोळे यांचं पुष्प देऊन स्वागत करते। गौरव वागडकर त्यानंतर आपल्या सिव्हिल असलेले डॉक्टर कामत यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करतो। सुधाकर पवार खानवडी शशिकांत पवार खानवडी यांना विनंती करतो की त्यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे। त्यानंतर आपला पंचक्रोशी समाज सुधारक या ठिकाणी बबनजी कोकळे यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करतो। दिनेश कांबळे यांना विनंती करतो त्यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे। त्यानंतर डॉक्टर शिवराज नवळे यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करतो। बबन कांबळे आगळे
त्यानंतर या ठिकाणी चांदोरकर मॅडम यांना पुष्प देऊन या ठिकाणी आमच्या पवार काका आहेत त्यांना विनंती करत की पुष्प देऊन त्याचं स्वागत करायचंय. त्यानंतर या ठिकाणी पक्षाचे साहेब या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्यांना पुष्प देऊन आमच्या संघटनेचे सदस्य सिद्धार्थ कांबळे वागड चांदोरकर यांना विनंती करेल की त्यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर लोकमान्य शिक्षण संस्था कैलाशी बेर्डे विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय या विद्यालयाला गेले अनेक वर्ष म्हणजे माझ्या अंदाजे 35 वर्ष ज्यांनी सेवा केली आणि आज या येत्या 30 जून रोजी ते आपल्या प्रशासनातून निवृत्त होत आहेत. असे आपल्या सर्वांचे लाडके प्राचार्य आपल्या सर्वांचे लाडके प्राचार्य अनिलजी गुरव याचं स्वागत या ठिकाणी आपल्या संघटनेचे संतोष जाधव योगी जाधव यांना मी विनंती करेन आपल्या प्राचार्य अनिलजी गुरव स्वागत करतात. संतोष जाधव आणि योगी जाधव आपल्या जे सर्वांना परिचित असणारे हे बुवा बोले यांनी आपल्या शाळेची शिष्यवृत्तीमध्ये आवाज येतोय तर त्यांनी आपल्या वयाच्या 80व्या वर्षी त्यांचा वाढदिवस झाला तर त्या निमित्ताने जी मुलगी 1 नंबरला येईल बरोबर ना बरोबर शिष्यवृत्तीमध्ये 1 नंबरला जी मुलगी येईल तिच्या शिक्षणाच्या खर्चासाठीच ना व्याज आहे असे 60,000 रुपये त्या बुवा गोरे यांनी आपल्या शाळेसाठी संचालक मंडळाकडे आज सुपूर्द केलेले त्यांच्यासाठी सुद्धा त्यांची काम करण्याची जी उमेद आहे ती अगदी लावण्य जोग आहे. आमच्या मुलांसाठी समाज कार्य करतायत मुलांना शिक्षण आणि प्रेरणा देण्याचं काम करतायत. अगदी जोरदार काय झालं पाहिजे या मुलांसाठी त्यांचा आमच्या संघ इथं होतं श्रीनिवास सापोले पंचकोश या संघटनेच्या वतीने पुष्प देऊन त्यांचा सन्मान करतील. आमच्या संघटनेचे सदस्य प्रकाशजी कांबळे चांदोरकर यांना मी विनंती करेन की बुवा या ठिकाणी आपण लगेच 10वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थी यांचा गुणगौरव सोहळा सेवा संस्था स्थापन केले मंत्री गोष्टी. 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी
ही बक्षीस प्रवृत्ती वितरणासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर या संस्थेचे अध्यक्ष आणि सर्व कमिटी यांचे स्वागत केले. तत्पूर्वी आमच्या संस्थेच्या वतीने हितवर्धक सेवा संघ सापंतरे या पंचकृषी येथील सर्व त्या संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र गुरुजी जे पवार, आम्ही गुरुजी बोलतो त्यांना, तर त्यांचे स्वागत आमचे संस्थेचे अध्यक्ष नियोजन लोटनकर करते. अध्यक्ष यांचं स्वागत सचिव आमचे पद्माकर शेठ कोकणे, अध्यक्ष या संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांचं सुद्धा स्वागत पद्माकर शेठ करते. सचिव पवार हॅलो, तसेच सेक्रेटरी विजय जाधव, सेक्रेटरी विजय जाधव यांचं स्वागत अमोल कोकणे. दिनेश कावळे यांचे स्वागत सुधीर लोटनकर करते. राजीव पवार, राजेंद्र पवार या संस्थेचे खजिनदार आहे, त्यांचे स्वागत सुधीर शेठ लोटनकर करते. गोपाल कावळे, अशोक तपासणी यांचे स्वागत. शशिकांत पवार कार्यकारी सदस्य आणि सर्व सदस्यांचे आम्ही शाब्दिक स्वागत करतो. शशिकांत पवार, सुधाकर पवार यांचं स्वागत करा. हे आलेले सर्व सदस्य कोषाध्यक्ष अमित पवार सर्व भगवान कांबळे, सुभाष पवार, रामचंद्र पवार सर्व आमच्या लोकमंच शिक्षण संस्था काही राष्ट्रीय विद्यालय यांच्या वतीने या संयुक्तपणे या 10वी 12वी विद्यार्थ्यांचं गुणगौरव करीत असताना अतिशय हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे आमच्या इथे राबवित असताना त्यांना मी आमच्या संस्थेच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो आणि पुढील कार्यक्रम सुरू करण्यास सेक्रेटरी माईक संपूर्ण. नमस्कार. या ठिकाणी
की आपल्या पंचकृषीमध्ये अशी अनेक रचना होऊन गेलेली आहे, ज्या संस्थेमध्ये सुद्धा पदं उपभोगत आहेत. तर या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत, मी सुद्धा या शाळेचा माजी विद्यार्थी आहे आणि त्या अनुषंगाने आपण या शाळेमध्ये या पंचकृषीतील प्रत्येकाचा काहीतरी देणेकरी लागतो या उदात्त हेतूने पंचकृषी हे छोटे छोटे उपक्रम आम्ही राबवत असतो. आपण सर्वांनी आजपर्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आणि संस्था आणि इथे कर्मचारीवृंद गुरव सरांनंतर कोणती गोष्ट सांगितली सर नो प्रॉब्लेम लगेच त्या गोष्टीला ऍग्री होतात. आणि देवेंद्रजी लोटणकर यांना मी जाऊन भेटलो, ते म्हणाले सरांकडे डिस्कस करून आपण हा कार्यक्रम घेऊया. आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या बळावर आपण हा कार्यक्रम आयोजित करत आहोत. त्यामध्ये एक सिंहाचा वाटा असेल तर या ठिकाणी मी आवर्जून नाव घेऊ इच्छितो. भगवान कांबळे वागरटकर आणि दीपक बाळकृष्ण जाधव भडेकर हे आज पॅरालिसिस मारलेले आहे. त्या परिस्थितीमध्ये सुद्धा या संस्थेला त्यांनी वडिलांच्या स्मरणार्थ भरीव योगदान दिले. असं प्रत्येक या संस्थेतील लोकांचं याच्यामध्ये योगदान आहे. सर्वांचे मी धन्यवाद देतो आणि यापुढे कार्यक्रम थोडक्यात आटोपता घ्यावा अशी सचिवांना विनंती करतो. जय महाराज. कनिष्ठ महाविद्यालय सापणे तळे या विद्यालयाचे आपले गुरव सर 30 जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत आणि पुढील पदासाठी महाबळताईंची नियुक्ती होणार आहे. तर या ठिकाणी आम्ही हितवर्धक सेवा संघ सापळे पंचक्रोशी या संघटनेच्या वतीनं प्राचार्य पुढील वाटचालीसाठी प्राचार्य महाबळ मॅडम यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करतील. चांदोरकर मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. सर्व विद्यार्थी माझे विद्यार्थी असतील आपण सर्वांनी सरांच्या रिटायरमेंट नंतर माझ्याकडे येणारा चार्ज लक्षात घेऊन माझा तुम्ही आधीच या ठिकाणी फूल देऊन मला प्रोत्साहन दिलेलं आहे. माझ्या पुढच्या सगळ्या भविष्यासाठी वाटचालीसाठी तुम्ही शुभेच्छा व्यक्त केल्या. त्यामुळे मी हितवर्धक मंडळ, संस्थे अध्यक्ष, संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि तुम्ही सगळे माझे विद्यार्थी तुम्हा सर्वांना धन्यवाद देते. हे डान्सर आहे. आज आपण हा जो कार्यक्रम जो मुलांचा गौरव कार्यक्रम करतोय हे डान्सर आमच्या गोष्टी या ठिकाणी त्यांची नावं नमूद केली, परंतु मी सचिन नात्याला आजच्या कार्यक्रमासाठी जो मोठा निधी जमा केला आहे आमच्या वागडगाव आयुष्यमान भगवान अनाजी कांबळे यांनी या ठिकाणी आचरणाच्या वया आहेत त्या वया त्यांनी त्यांच्या सोयीचे या ठिकाणी पुरवलेल्या आहेत. या ठिकाणी सर्व संघटनेच्या वतीने सुद्धा मी त्यांचं या ठिकाणी शाब्दिक आभार मानतो. या ठिकाणी भगवान अनाजी कांबळे यांना मी विनंती करेन की आपण या ठिकाणी थांबून या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची नावं वाचतोय आणि तुमच्या हस्ते या ठिकाणी या विद्यार्थ्यांना वया वाटपाचा जो कार्यक्रम आहे तुमच्या हस्ते या ठिकाणी आता मी आपल्या सर्वांना सूचित करतो. भगवान अनाजी कांबळे यांनी पुढे यायचंय. या ठिकाणी भगवान अनाजी कांबळे आणि प्रकाश कांबळे यांच्या हस्ते या ठिकाणी सुपूर्द होत आहे. त्यानंतर प्राची दिलीप जाधव यांना प्रशस्ती पत्र आणि एक वस्तू संघटनेच्या वतीने. त्यानंतर दीक्षा संतोष जाधव तन्वी दिलीप जाधव
लाखन, तन्वी दिलीप लाखन. तन्वी दिलीप लाखन. नवरे डॉक्टर यांना सुद्धा विनंती करेल की आपण पुढे नवरे डॉक्टर कामत सरांना सुद्धा विनंती आहे की आपण डॉक्टरांचे आपले प्रशस्ती पत्र ते आपण देत आहोत. हे त्यानंतर मी विनंती करेन कैलास बेर्डे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांचे विद्यार्थी या ठिकाणी जसे या ठिकाणी बसले तसे प्रत्येक जणांची नावं घेत बसत नाही आहे. या ठिकाणी प्रत्येकाने या रांगेमध्ये यायचं आहे. या ठिकाणी संघटनेचे चेअरमन देवेंद्र लोढणकर यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी प्रशस्ती पत्र आणि छोटीशी भेटवस्तू आपण सुपूर्द करायची आहे. पुढील विद्यार्थ्यांनी यायचं आहे. प्राचार्य गुरवकर यांना सुद्धा विनंती आहे की आपण आपल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी या ठिकाणी सर्वांनी पुढे यायचं आहे. सुनीलजी लोखंडकर, चांदोरकर मॅडम, कैलासी बेर्डे विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय या विद्यालयाचे प्राचार्य गुरवकर या ठिकाणी सर्व बसलेले आमचे शिक्षक वर्ग या ठिकाणी मुलांनी विद्यार्थ्यांनी पटपट पुढे यायचंय. विद्यार्थ्यांनी पटपट पुढे यायचंय. विद्यार्थ्यांनी यायचंय पुढे. गंगाराम कांबळे चांदोरकर यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा पुढे यायचोय. गंगाराम कांबळे, सुनील लाखन, बबन भिकाजी कांबळे वागडकर, रामचंद्र पवार, यमली जाधव यांना सुद्धा विनंती आहे की आपण पुढे यायचोय. संघटनेचे खजिनदार आयुष्यमान राजेंद्र पवार, संघटनेचे उपाध्यक्ष आयुष्यमान सुभाष दामोदर पवार या सर्वांना विनंती आहे की पुढे येऊन आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांचा गुणगौरव या ठिकाणी आपल्या सर्वांच्या थाटावाटामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. अगदी कौतुकास्पद म्हणजे या ठिकाणी आपले डॉक्टर कामतकर आणि नलवणेकर यांचे सुद्धा या ठिकाणी उपस्थित लाभलेले आहे. मुलांनी रांगेत पुढे यायचं आहे, गोंधळ करू नये. मिळालेल्या मुलांचा ज्या मुलांचा सोहळा झालेला आहे त्या मुलाने आपल्या जागेवरती पुन्हा बसायचं आहे. विचार मंचावरील जे लोकमान्य शिक्षण संस्थेचे संचालक मंडळ आहेत, त्याचप्रमाणे कर्मचारी वृंद आहेत, त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी कार्यक्रम छोटेखानी हा कार्यक्रम संपन्न केलेला आहे. चांगलं सहकार्य दिलेलं आहे. तर हितवर्धक सेवा संघाच्या वतीनं या संस्थेचे आणि या महाविद्यालयाच्या सर्व कर्मचारी व पदाधिकाऱ्यांचे आम्ही आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी या ठिकाणी खरंच आपल्या लोकमान्य शिक्षण संस्था या संस्थेने अगदी मोलाचा वेळ आपल्या संघटनेला दिला. त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद देतो.
नलावणे सर यांनी सुद्धा अगदी आपला तिकडे थांबवून आपल्याला वेळ दिला त्याबद्दल मी संघटनेच्या वतीनं आपल्या सर्वांच्या समोर त्याचा आभार मानतो. विद्यार्थ्यांना विनंती आहे की गोंधळ करू नका. रांगेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी येऊन जो हा सोहळा आपल्यासाठी सुपूर्द केला आहे तो सोहळ्याचा सन्मान करून घ्या आणि सोहळा झाल्यानंतर आपण आपल्या जागेवरती बसाल. आणि खास करून संघटनेच्या वतीनं संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की विचारमंचावरती बसायचं आहे. संघटनेच्या सर्व विद्यमान कार्यकर्त्यांना विनंती आहे की विचारमंचावरती बसायचं आहे. सुभाष पवार, राजेंद्र पवार, सुधाकर पवार, रामचंद्र पवार, प्रकाश कांबळे, शशिकांत पवार, अभिनेश कांबळे या ठिकाणी अगदी खरंच कौतुक करावंसं वाटतंय. ते सिद्धार्थ कांबळे चांदोरकर यांनी सुद्धा विचारमंचावरती यायचंय. बबन कांबळे, सिद्धार्थ कांबळे चांदोरकर, बबन कांबळे, दिनेश कांबळे मी खरंच कौतुक करतो. या ठिकाणी चित्रफित करण्यासाठी आमचे दीपक चौगुले यांचं स्वागत अनावधानाने करण्याचं राहिलेलं आहे. तरी दीपक चौगुले हे चित्रफित करत असताना त्यांचं नाव घेण्याचं राहिलेलं आहे. तरी मी संघटनेच्या वतीनं त्यांचे या ठिकाणी शाब्दिक आभार मानतो आणि दीपक चौगुले यांना पुष्प देतात. आमच्या संघटनेचे संघटनेच्या वतीने विनंती करेल की आपण पुढील हितवर्धक सेवा संघ सापोदर पंचकृषी या संघटनेला असंच भरभरून आपल्याकडून यश मिळवू दे. आपली जे मनोकामना असेल त्या पूर्ण होऊ दे. या ठिकाणी सर्व दानशूर जे हितवर्धक संघटनेसाठी ज्याने आपला जो मोलाचा वेळ आणि जे धर्मदान दिलंय त्या सर्वांचं या ठिकाणी नावं घेत नाही आहे. परंतु ज्यांनी पूर्ण फुलाची पाकळी दिली अशा सर्व माझ्या धम्मबांधव आणि धम्मबंधू आणि भगिनी या सर्वांचे संघटने वतीनं शाब्दिक आभार मानतो. अनावधानाने कोणाचं नाव राहून गेलं असेल तर कोणी राग मानू नये. या संघटनेचं काम आतापर्यंत चालत आहे असं पद्धतीने चालत राहणार आहे. या संघटनेचे सर्व सदस्य कार्यकर्ते साक्षी रामचंद्र पवार ते पहिल्या त्या नंतर प्राची दिलीप लाखन प्राची दिलीप जाधव विद्यार्थ्यांनी हा जो आम्हाला वेळ दिला आणि सर्व शाळेच्या शब्दाखातीर किंवा आमच्या हितवर्धक सेवा संघ सापोदर पंचकृषी या संघटनेच्या शब्दाला जो मान दिला आहे त्याबद्दल या ठिकाणी सर्व उपस्थित 10वी आणि 12वी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या जो वेळ दिला त्याबद्दल सर्वांचे शाब्दिक आभार मानतो. असा कार्यक्रम करत असताना आपण हा जरी तुम्हाला कार्यक्रमामध्ये कुठल्या मुलांना अशी ही भेटवस्तू जरी छोटीशी वाटली असली तरी सुद्धा ही वस्तू न पाहता तुमचा जो गुणगौरव सत्कार किंवा सोहळा या ठिकाणी झालेला आहे हा महत्वाचा आहे. काही मुलं म्हणतील की ह्या 2 वयांसाठी आम्हाला एकमेक बोलवलं का. तर मुलांनो हा जो गुणगौरव सत्कार हा भेटवस्तूसाठी नसला तरी सुद्धा तुमच्या पुढील भावी आयुष्यासाठी हा गुणगौरव सोहळा ठेवलेला आहे. याचं गांभीर्य लक्षात घ्या. काही मुलांना वाटेल की वही देऊन आम्हाला इथपर्यंत आमचा वेळ वाया गेला परंतु हा तुमचा वेळ वाया गेलेला नाही. तुम्हाला जी उमेद मिळाली ही उमेद कायम लक्षात घ्या. एखादा आपला गुणगौरव सोहळा होणं म्हणजे सामान्य गोष्ट नसते आणि तुमचं भाग्य आहे की या संघटनेच्या माध्यमातून तुमचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. तर हा गुणगौरव कार्यक्रम आपण हा जो गुणगौरव कार्यक्रम या ठिकाणी आपण संपुष्टाकडे आणतो. या ठिकाणी सर्व हितवर्धक सेवा संघ सापोदर पंचकृषी
संघटनेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य कोणाचं नाव अनावधानाने घेण्याचं राहिलं असेल तर कोणी राग मानू नये, काही चूक झाले असेल तर माफ करावी. या कैलाशी विद्यालयाचे सर्व विद्यार्थी सर्व स्टाफ यांच्यामध्ये पण नाव घेण्याचं राहिलं असेल किंवा काही चुकी झाली असेल तर क्षमा असावी. मैत्रीपूर्ण नमस्कार. विशेषतः लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ या मंडळाने आम्हाला हितवर्धक सेवा संघ या मंडळाला कार्यक्रम इथे राबवण्याची संधी मोलाची दिलेली आहे. त्यांचं मी प्रथमतः आमच्या हितवर्धक सेवा संघ या संघामार्फत आभार मानतो आणि इथल्या सर्व कर्मचारी वृंद त्या वृंदाने आपणाला चांगलं मोलाचं सहकार्य केलेलं आहे. मी या आज आपल्या विद्यार्थ्यांना प्रसिद्धीपत्र मिळाले आहे. त्यांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्हाला नुसतं एक प्रसिद्धीपत्र मिळालं म्हणून भारावून जाऊ नका. या प्रसिद्धीपत्रामागे तुमच्या गुरुचा वाटा हा मोठा आहे आणि या गुरुने दिलेलं ज्ञान त्या गाण्याच्या बळावर तुम्ही आज पुढे झेप घेणार आहोत. या झेपेची चांगली उंच भरारी घेऊन तुम्ही पुढच्या आयुष्यामध्ये आपलं नाव लौकिक कराल अशी त्या भगवंताच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो आणि पुढील तुमची वाटचाल आहे. बघा, शिक्षण हे वाणीचं दूध आहे आणि तो शिकल्यानंतर तो भरपूरतो. तशाच पद्धतीनं तुम्ही शिकल्यानंतर तुम्ही मोठे कलेक्टर डॉक्टर काही हुद्द्यावर जाल तर तुम्ही शांत बसणार नाही. त्या पद्धतीनं तुम्ही असेच आमच्या मंडळासारखे काही छोटे मोठे उपक्रम राबवून तुमच्या येणाऱ्या पिढीला सुद्धा अशाच काही छोट्या मोठ्या गोष्टी बहाल करून त्यांना सुद्धा प्रोत्साहन करायचं आहे. ही आपल्या मनात तळमळ भावना असायला पाहिजे. एवढं बोलून मी माझं वाक्य संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रम सन्माननीय हितवर्धक सेवा संघ सापोदरे पंचकृषी संघटनेचे अध्यक्ष आयुष्यमान नरेंद्र पवार गुरुजी आणि सर्व सदस्य कार्यकर्ते यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आणि तो संपुष्ट झाला आणि संपला असं मी जाहीर करतो. मुलांनी जेव्हा आम्हाला वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानतो आणि घरी जाताना प्रत्येक मुलाने आपापली काळजी घ्या. आपण या सोहळ्यासाठी आला आहात तर त्याच पद्धतीनं आपण आपल्या घरी जाताना सुद्धा काळजीनं घरी जाणं हे आमचं सांगण्याचं काम आहे आणि मुलांनी काळजी घेऊन आपल्या घरी जा आणि म्हणून तुमच्या विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी हितवर्धक सेवा संघ सापोदरे पंचकृषी संघटनेच्या वतीनं पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप अशा शुभेच्छा आणि पुढे सुद्धा असंच यश प्राप्त करायला असं मी संघटनेवरती आपला सर्वांना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत.